जुगाराच्या अड्ड्यांचं काय झालं? मॅडम, अण्णांनी सांगितलं त्या सगळ्या ठिकाणी आपण छापे मारले, धरपकड सुरू आहे. गुड. चांगली शिक्षा करा सगळ्यांना. हो मॅडम, हा जुगार म्हणजे ना समाजाला लागलेली कीड आहे. म्हणूनच तर त्याच्या मुळाशी घाव घातला पाहिजे. तुम्ही आता हातात घेतलंय ना, सगळं व्यवस्थित होईल. आपण सगळेजण मिळून करूया. मॅडम, बरं झालं आपण छापे मारले. मी बऱ्याच जणांना भेटलो, त्यातले बरेच जण जुगारात पैसे हरले होते आणि तरीही ते जुगार खेळत होते. खरंच हा जुगार म्हणजे ना नशा आहे, नशा. आणि ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तेच तर. जी लोक अशी वागतात ना, त्यांना समजून सांगण्याची गरज आहे, प्रबोधन करण्याची गरज. नाही तर मग काय, एक जुगाराचा अड्डा आपण बंद करू, पण ते लगेच दुसरा सुरू करतील. म्हणूनच म्हटलं ना, त्याच्या मुळाशी घाव घातला पाहिजे. पैशासाठी अजून काय काय करायला लागणार आहे काय माहिती. तायडे मॅडम, तुम्हाला काय वाटतं, आपण काय करू शकतो अजून, जेणेकरून जुगाराचे अड्डे कायमचे बंद होतील? प्रबोधन करायचं म्हटल्यानंतर काय कसं करावं? मॅम, प्रबोधन म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने जुगारांपासून होणारे जे तोटे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. ते त्यांना कळायलाही पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यासाठी मग आपण पथनाट्य करू शकतो किंवा मग व्हिडिओ पण करू शकतो. ग्रेट. बाळा, तुला भूक कशी नाही लागली रे आज? सॉरी बाळा. मग आपण याचं काय झालं मॅडम? मॅम, काय झालं? हां, सॉरी, काही नाही. तुम्ही काय म्हणत होतात? तर मी काय म्हणत होते, आपण वेगवेगळ्या पद्धतीने सांगू, वेगवेगळ्या मार्गाने सांगू, लोकांच्या घरात जाऊन सांगू आणि ज्यांची कोणाची फसवणूक झालेली आहे त्यांना आपण मदतीचं आवाहन करू. येस, हे तर सगळं करूयाच. त्यामुळे काय होईल, लोक स्वतःहून पुढे येतील, है ना? काय मॅडम? मॅडम, काय होतंय तुम्हाला? भूक लागली बाई तुझ्या पोराला, लवकर ये की बाहेर. मग बाळाला काहीतरी झालंय. काय झालं मॅडम? बाळ रडतंय, बाळाला झालंय काहीतरी. मॅडम नाही. बाळा, मॅडम, मॅडम, हे मॅम, बाळाचा आवाज येतोय. बाळ इथेच आहे. मॅम, काय करताय तुम्ही? तुमचं बाळ नाहीये. नाही, इकडेच आहे माझ्या. ए बाळा. अहो मॅडम, काय करताय तुम्ही? अहो मॅडम, लक्ष्मीताई, बाळाचा ना आवाज येतो रडण्याचा. बाळ इकडेच आहे कुठेतरी. मॅडम, तुमचं बाळ नाही राहिलं. नाही, माझं बाळ जिवंत आहे. तुम्हाला कळत नाही का? बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय मला इकडनं. तर काहीच कळत. तुम्हाला बाळ दिसलं का? छोटं तानं बाळ आहे हो, रडतंय.
तुम्हाला भास होत असते. नाही भास नाही झाला. बाळ आहे. मला आवाज आला की बाळाचा. मॅम तसं काहीच नाहीये. नाही तायडे मॅडम, अहो बाळाचा आवाज आला असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, बघा इथे कोणीच नाहीये. इथे नाहीये पण बाळ आहे. बाळ इकडेच कुठेतरी. मला बाळाचा आवाज आला तर. मॅडम ना असं फिरताना ऑफिसमध्ये सगळ्यांनी बघितलं तर काय करायचं? तुम्ही अर्जुन सरांना ताबडतोब कॉल करा. हं मी ठीक बघते. आहे. मॅम मॅम नाही ऐका हो ताई. तुम्ही. अहो नाही, बाळ आहे असं कसं म्हणताय तुम्ही? मॅडम लक्ष्मीताई, अहो खरंच बाळाचा आवाज येतोय मला. इथनं बाळाचा आवाज आला. तुम्हाला नाही ताई? तुम्हाला आला का आवाज? तुम्हाला? अहो छोटं तानबाळ, मी आतमध्ये होते ना तेव्हा मला बाळाचा आवाज आला. इकडनंच आवाज येत होता. ताई तुम्हाला आला का आवाज? अहो असं कसं म्हणताय? कोणाला तरी आला असेल ना. बाळाचं तानबाळ रडतंय माझं. ताई तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. इथे कोणीच नाही बघितलं का? हॅलो अर्जुन सर, इथे खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. मॅडम बाळाचा आवाज येतोय म्हणत ऑफिसभर फिरतायत. लवकर या प्लीज. हां कोणाला कसं नाही दिसत आहे माझं बाळ रडतंय तर सारखं? मॅडम अहो खरंच रडतंय. मी खोटं बोलते का? मी वेडी झाली आहे का? मॅम सावरा स्वतःला. आपले वरिष्ठ अधिकारी ऑफिसमध्ये आलेत आणि त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली. तुम्हाला तिकडे ऑफिसमध्ये बोलवले त्यांनी. मॅडम चला प्लीज. पिऊ वंसफ, उद्या शांती करायची आहे, त्याची तयारी करायला पाहिजे आपल्याला. हो वहिनी, तू सांग काय काय कामं करायची, लगेच कामाला लागू. हो, आता काय काय आणायचं ते मी एकदा गुरुजींना फोन करून विचारते, मग ते सामान आणलं पाहिजे. हां, तुम्ही विचारून घ्या आणि मला सांगा, मी जाऊन घेऊन येते. अगं तू कशाला पिऊ? सुजयला सांग की तो आणेल. आई, सुजयला नको. 2 दिवस झाले तो चिडचिड करतोय, मी जाऊन घेऊन येते. बरं, पण त्याला शांतीला येऊन बस म्हणावं. हां अगं रुक्मिणी, अगं त्या आप्पीमुळे घरातलं सगळं वातावरण बिघडलंय आणि शांती बिंती करून काय होणार आहे का? म्हणे एकदा शांती केली ना की सगळं ठीक होतंय बघ, माहिती आहे मला. आणि मावशी, तू घरातल्या वातावरणावर काही बोलूच नकोस. आता गो बाया, हा अगं तू आता आलीस इथं घरात आणि लगी बोलायला लागली होय मला. हा तुला माहिती आहे का ह्याच्या आधी घरात काय काय झालंय ते? हा माणसं कोण कशी आहेत ना ते चांगलंच माहिती मला बघ. पिऊ, अगं काय काय झालं? काय नाही आई, 2 दिवस झाले सुजय खूप चिडचिड करतोय. मला ना खूप भीती वाटतेय, सुजय परत दारू पिऊन आला तर. अगं नाही नाही, हे बघ तू काळजी करू नको, असं काय करणार नाही तो. काय होऊन बसलंय, कसं बाई कुणाला सांगायचं? ही आप्पी बी ऐकायला तयार नाही. पण वहिनी, अगं आप्पीचा पण मुद्दा बरोबरच आहे की सगळं काही नियम आणि कायद्यानुसार. त्या बरोबर आहे, मी तिला म्हटलं की काहीतरी तोडगा निघतोय का बघू आपण याच्यावरती, पण ती ते पण ऐकायला तयार नाहीये. पिऊ बाई, तू अशी डोळ्यातून पाणी काढू नकोस बरं. हे बघ तूच आता सुजयला समजून सांग, तो तुझं ऐकेल. तुम्हाला सुजयचा स्वभाव माहिती आहे ना कसा आहे. तो एकदा चिडला की चिडला, मग त्याला काय सांगणार आणि कसं सांगणार? काय नाही, त्या आप्पीच्या डोसक्या जरा अक्कल भरा म्हणजे सगळं नीट होईल. पिऊ, तू आधी शांत हो बरं, आपण नंतर बोलूया या विषयावर. आधी शांतीसाठी काय काय करायचंय ना ते बघूयात आपण. आत्या, बोलायचं काही नाही, माझ्या मनात होतं ते असं एकदम. पिऊ अगं, तुझा मुद्दा कळतोय मला, पण सुजयनी पण आधी सगळी माहिती काढून घ्यायला पाहिजे होती का नाही? आत्या, अहो आत्ताच्या वेळी कोण बघतं नियम आणि या सगळ्या गोष्टी? आता मला सांगा, सरकारांनी जर एवढं सगळं बघितलं असतं तर एवढी प्रॉपर्टी आणि हे घर झालं असतं का? हे बाई पिऊ, आता त्यांच्यावर येऊ नकोस बरं. अगं ते आजकाल काय म्हणतात तुला माहिती आहे ना व? काही गोष्टी सरळ मार्गाने केल्या नाहीत म्हणून हे सगळं ही फळं मिळत आहेत. आता ह्या विषयावर आपण चर्चा करून काय होणार आहे का? पियू, आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढूयात.
तू अशी खचून जाऊ नकोस हा. वय पिऊ, हे बघ आता मला कसंही करून ना या घरात शांती करायची आहे, तेव्हाच या घराला लागलेली ना पीडा दूर होणार आहे बघ. आणि वंस, उद्या तुम्ही स्वयंपाकाचं सगळं काय ते बघा हा, म्हणजे उद्या लागणारा प्रसाद गोडाचं सगळंच. हो वहिनी, बघते मी सगळं काही. आणि पहिलं त्या आप्पीला बसवा शांतीला, म्हणजे तिच्या डोक्यावर जो परिणाम झालाय ना त्याच्यात जरा नीट तरी होईन ती. मावशी, जरा तोंड सांभाळून बोला. आप्पीला काही झालेलं नाहीये. बया बया बया, त्या आप्पीच्या आंधळ्या प्रेमात घरातली सगळी नुसती येडी होऊन गेली. सकाळी पाहिलं का नाही हा, काय चाललं होतं तिकडं करून. मला असं वाटतं की मावशी बरोबर बोलताय. आप्पी कधीच असं वागणार नाही हो, पण सकाळी बघितलं ना तुम्ही, मला असं वाटतं की खरंच आपण आप्पीला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. अगं हे पोरींनो, आता निदान 2 दिवस तरी शांत बसा बाई. अगं घरात शांती करायची आहे, आता तरी मला घरात वाद नको आहेत बघा. हे बघ बाया, मी तर त्या आप्पीच्या काळजीपोटी बोलत होते. आता तुम्हाला ऐकायचं नसेल तर जाऊ दे, मरू दे, राहिलं. चला आपण कामाला लागूया. कुठं ते मनीच्या नात्याला लागतंय? तिला सरण्याशिवाय दुसरं काम आहे का काही? मी काय बोलणार नाही बघ रुक्मिणी, पण आप्पीला डॉक्टरकडे पाठवलं पाहिजे असं तूच म्हणशील बघ. का रे, काम झालं ना? हो. बघू तर येडेच एवढं बघू. ताई, तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता, इथे कोणीच नाही बघितलं का? वा 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 वा, एक नंबर काम झालंय बघ. एकदम पाहिजे तसा व्हिडिओ आलाय बघ. आता तुला पण आहे ना पाहिजे तेवढे पैसे मिळणार. ह्या व्हिडिओने एकदम खतरनाक बवाल होणार आहे बघ. त्यांची नोकरी जाऊ शकते. अरे हेच तर पाहिजे ना आपल्याला. बसू दे कायमची घरी, लय कलेक्टर करून मिरवत असते ना, आता कळल बघ तिला. तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, पण ही बातमी मला फ्रंट पेजला पाहिजे काय, आणि व्हिडिओ पण चांगला फिरला पाहिजे. साहेब, तुम्ही म्हणताय ना फ्रंट पेजला, तर बातमी फ्रंट पेजलाच येणार. पण ह्यावेळेस पैसे जास्त लागतील. जास्त म्हणजे? मॅडम तर ऑफिसच्या बाहेर फिरत होत्याच, पण अजून एक बाई होती. तिनं बुरका घातला होता आणि तिच्या हातात एक बाळ पण. काय? कोण आहे ती बाई? आता ते तुम्हालाच माहितीच आहे. उगा काहीतरी बोल नको, मला कसं काय माहित असेल? साहेब, पण मला जरा ते संशयास्पद वाटला. म्हणजे कलेक्टर मॅडम जसजशा तिच्याकडे येत होत्या ना, तशी ती ऑफिसच्या बाहेर पडली. हे बघ, ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही. उगा जास्त डोकं लावू नको तू. मग त्या बाईचा व्हिडिओ करायचं का? ए, काहीतरी बोलू नको हा. जेवढं सांगितलंय तेवढंच कर तू. पण मला काय वाटतंय साहेब, त्या बाईचा, तिच्या हातातल्या बाळाचा आणि कलेक्टर मॅडमचा काहीतरी संबंध आहे. हो पत्रकार साहेब, अहो तुमचं काम करा की तुम्ही. जेवढं सांगितलंय तेवढंच करा. आणि कलेक्टर येडी झाली, तिचं बाळ तिच्या समोर पुरलंय, माहिती ना तुम्हाला. साहेब, त्या बाईचा शोध घेतला पाहिजे. मी काय म्हणतो, आपण अर्जुन साहेबांना सांगता का तिचा शोध घ्यायला? नसत्या भानगडीत कशाला पडतो रे? तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर की. तुला त्याचे पैसे देतोय मी. साहेब, पण ह्यावेळेस पैसे मला जास्त पाहिजेत. काय आहे ना, विषय खोल आहे. जर बातमी बाहेर पडली ना, तर मला बाहेर जास्त पैसे मिळतील, म्हणून डबल. माझला सोय रे, आजवर तुला किती कामं दिलीत विसरला का? कामं दिली तुम्ही आणि मी केली पण. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही माझ्यावर उपकार केलेत. ठीक आहे, देतो तुला पैसे, पण हे बाहेर कुठंच नाही आलं पाहिजे. ते बाळ काय कलेक्टर मॅडमचं आहे का? ए, काय म्हणलं मी तुला आत्ता? हे अजिबात बाहेर कुठंच नाही आलं पाहिजे. परत विषय नको आहे मला. ते व्हिडिओ पाठव मला, चल. आणि ही बातमी मला एकदम फ्रंट पेजला पाहिजे. हो, पाठवलं. ठीक आहे, ये. साहेब, भेटू परत. आणि हा, आत्ता म्हणलं तसं परत हे विषय कुठंच नाही काढायचा, नाहीतर तुझे बाकी सगळे मॅटर बाहेर काढायला मला जास्त वेळ नाही लागणार. काय? हो, नाही विषय तर बाहेर निघणार नाही, कारण मी काय तुम्हाला आज ओळखत, त्यामुळे काळजी करू नका. फक्त पैसे तेवढे जास्त. पैसे 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 देतो, डबल पैसे देतो, पण काम झालं पाहिजे. हो, येतो. या अण्णाला आणि त्याच्या बायकोला आहे ना एक काम धड जमत नाही.
अपर्णा, हाऊ आर यू? मी ठीक आहे सर. आता तू पूर्ण ऑफिसमध्ये फिरत होतीस हे खरं आहे का? हो सर. काय कारण होतं? का फिरत होतीस पूर्ण ऑफिसमध्ये? सर मला माझ्या बाळाचा आवाज येत होता आणि त्याला त्रास होतोय असं जाणवत होतं. तुझं बाळ जिवंत आहे असं तुला वाटतंय का? सर. येस ऑर नो? हो सर, माझं बाळ जिवंत आहे. सॉरी बरं का, चालू दे तुमचं, मी आहे. नो नो, या बरं झालं तुम्ही आला मिस्टर अर्जुन. या. मला कलेक्टर मॅडमची तब्येत ठीक नाही असं वाटतं. मला वाटतं त्यांनी आता आराम केला पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि पुन्हा आपण त्यांना कामावर रुजू करून घेऊ. नाही सर, मी एकदम व्यवस्थित आहे. अपर्णा, जिल्ह्याची कलेक्टर अशा पद्धतीने तिच्या ऑफिसमध्ये फिरतीये, बाळ जिवंत आहे म्हणतीये, हे कसं काय मी चालवून घेऊ? सर पण तुला बाळाच्या जाण्याने धक्का बसलाय. सर. अपर्णा तू थांब जरा. सर तुम्ही सांग, बोल. अपर्णा, तुझं बाळ नाहीये ह्या जगात आणि तुला जर वाटत असेल की तुझं बाळ जिवंत आहे तर तुला कामावर नाही ठेवता येणार. तुझ्या एवढं छान काम करणारी कलेक्टर आजपर्यंत नव्हती बघितली. पण आता ऐक माझं, तुला आता खरंच आरामाची गरज आहे. सर अहो पण मी माझं काम एकदम व्यवस्थित करतेय. मी आले त्या दिवशीच. तुझ्या कामावर नाही, तुझ्या मानसिक परिस्थितीबद्दल बोलतोय आपण. हो सर. तुझ्यासोबत तायडे आणि गायतोंडे असतात, त्यांचं मत विचारू का आपण? सर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही म्हणताय तसं खरंच अपर्णाला आत्ता विश्रांतीची गरज. अर्जुन तू सुद्धा, अरे तूच म्हणलेलास ना कामावर जा म्हणून परत. डोंट वरी अपर्णा, तू परत येशील ठीक होऊन. सर माझी एक रिक्वेस्ट होती, आज जे काय झालं ते प्लीज या ऑफिसच्या बाहेर पडून देऊ नका. मिस्टर अर्जुन, अपर्णाची बातमी होणार नाही, काही काळजी करू नका. थँक्यू सो मच सर. वेलकम. सुजा कुठं होतं? किती वेळा थांबलोय मी. टाडांग टाडांग. हे बघ, ते आणायला गेलो होतो सातारला. हे कशाला? भावा तुझ्या वाटेतला काटा कायमचा काढलाय मी. त्या आप्पीचा विषय संपला, आता ती कायमची घरी बसणार. बोलू नको, नुसतं करून दाखव. स्वतःच्या डोळ्यांनी बघ की. घे. ताई तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता, इथे कोणीच नाही बघितलं का? ही आप्पी खरंच येडी झाली रे. हा मग अशीच घरी बसली पाहिजे. सरकारचं स्वप्न तू पूर्ण करणार आहेस. त्या आप्पीला येडी बनवून आजगावच्या रस्त्यावर तू फिरवणार आहेस भावा. तर दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात मला काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त माझ्या कामाचं पडलंय वाटतंय. तुझ्या भावा काम होत राहतील. चल ना बसू, मस्त सेलिब्रेट करू. तर बाकी चल उघड. वाटतंय आधी त्या येडीची बातमी होऊ दे. ती येडी घरात बसू दे, मग एक काय 10 बाटल्या दारू पिऊ आपण. त्यामुळं मला आधी बातमीचं सांग. पैसे वाढून मागतोय तो. तेव्हा मागतोय का तुला पाहिजे? नंबर पाठवतो, तुझं तू बोलून घे. गप्रे गप्प बस. बातमीसाठी तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे देतो मी. पण बंटे, ही आप्पी येडी म्हणून या सगळ्यांना समजलं पाहिजे. लहान पोरापासून म्हातारापर्यंत सगळ्यांना. साताऱ्याची कलेक्टर अपर्णा सुरेश माने या कंप्लीट हुकल्या काय?